इंस्टाग्राम सध्या सगळ्यात लोकप्रिय आहे आणि या इंस्टाग्रामवर मैत्री करून मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलीवर नराधमानं अत्याचार केला। मुलीशी मैत्री करून आमिष देऊन तिचं शोषण केलं। चांदर अकबर शेख असं या आरोपीचं नाव असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। पॉस्को कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी चिंचवडमधल्या या घटनेच्या नंतर एकच खळबळ उडाली आहे। सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत आणि ज्या सोशल साइट्स आज अगदी अल्पवयीन सुद्धा याचा वापर करत असतात आणि या सोशल साइट्सवर अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे। अशा टवाळखोरांपासून सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे। फिर्यादी आली होती, महिला फिर्यादी। तिने सांगितलं होतं की बाबा त्याची पीडित मुलगी होती जी, त्या संदर्भात काय प्रकार घडलेला आहे या संदर्भात तिने तक्रार दिली होती आणि मुलीचं वय लहान असल्यामुळं 16-16.5 वय असल्यामुळं आम्ही त्याची रीतसर तक्रार नोंदवून 376 पोक्सो आणि पोक्सोचे कलम 346 या अंतर्गत तो गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये चांद अकबर शेख वय 22 वर्षे याला आम्ही अटक केलेली आहे। आता त्याची पोलीस कस्टडी 21 पर्यंत घेतलेली आहे आम्ही आणि त्या संदर्भाचा तपास चालू आहे। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आहेत। गोविंद, हा सगळा प्रकार नेमका काय आहे? विलास, अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल। खरं तर वारंवार अशा पद्धतीचे गुन्हे जे आहेत ते समोर येत आहेत। याचा अर्थ एकच आहे की जे अल्पवयीन मुली आहेत, जे घरामध्ये एकट्या असतात आणि पालकाचं दुर्लक्ष झाल्यानंतर ते आपल्या पद्धतीने मोबाईल हाताळतात, मग कोणाच्या तरी मैत्री करतात, अशा मुलींना हेरून अशा पद्धतीचे गुन्हे केले जात आहेत। सायबर सेलकडे अशा अनेक तक्रारी आहेत पिंपरी चिंचवडच्या। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पालकांचं लक्षही असायला हवं आणि ज्या पौगंडावस्थेतल्या मुली आहेत, खास करून तरुणी आहेत, त्यांनी तर अधिकाधिक सतर्क राहणं गरजेचं आहे। इंस्टाग्राम असेल, सोशल साईट ज्या असतील त्यावरनं जे तरुण मुलं आहेत अशा पद्धतीचे आधी फोटो टाकतो गुन्हेगार, मग त्या फोटोला लाईक करून किंवा त्या पद्धतीने की बाबा आपला समवयीन आहे आणि त्याच्याशी मैत्री करायला हरकत नाही म्हणून मुली त्याच्याशी संबंध पुढे वाढवतात आणि मग अशा पद्धतीने फसत जातात। पिंपरी चिंचवडमध्ये याच्या उलटही गुन्हे घडलेले आहेत। मुलं जे आहेत तेही अशा गुन्ह्याचे शिकार झालेले आहेत, कारण की मुलींकडनंही अशा पद्धतीने फसवल्या गेलेलं आहे। त्यामुळे एकच गोष्ट अधोरेखित होते की सोशल मीडियाचा वापर करत असताना खूप सतर्क आणि सावध राहणं अतिशय गरजेचं आहे, पालकांनी आणि मुलांनी सुद्धा। धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याच बातमीसोबत महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।